मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री अबोली एकटीच बाहेर बसलेली असते. तेव्हा तिला रमाचे सर्व बोलणे आठवतात. तर अबोली नाराज होते. तेवढ्यात नीता तिथे येते. तर अबोली, नीताताई, तुम्ही असं का करत आहात? तुम्ही दुपारी माझ्याकडे साडी दिली तेव्हाच ती जळालेली होती, तरीही तुम्ही खोटं का बोललात असा प्रश्न करते. तेव्हा नीता, तू हे सर्व मला का सांगत आहेस? कारण ती साडी तर आईची होती. तू तिलाच सांगायला हवं. मला सांगून काहीच उपयोग नाही. एकतर तू चुका करायच्या, परत फिरवाफिरवी करायचीस असं बोलते. तेव्हा अबोली, मी काहीच केलं नाही असं नीताला सांगते. तेव्हा नीता, मला माहीत आहे तू काहीच केलं नाही, परंतु तरीही तुझ्यावर आळ आला. आणि एक लक्षात ठेव, यापुढे तुझ्यावर असेच खोटे आळे येत राहणार आणि तू किती खोटारडी आतल्या गाठीची बाई आहेस हे सर्वांना समजेल. तर तेव्हा अबोली, प्लीज असं काही करू नका म्हणून नीताला विनंती करते. तेव्हा नीता, यावर एकच उपाय आहे. तू तुझं सामान घेऊन इथून निघून का जात नाही? म्हणजे बदनामी होऊन जाण्यापेक्षा उरली तुझी जी काही अब्रू आहे ती घेऊन निघून जा असं सांगते. त्यावर अबोली म्हणते, नीताताई, मी तुम्हाला परवाच सांगितलं आहे, मी या घरातून कुठेच जाणार नाही, कारण मी या घरची सून आहे. तेव्हा नीता, तू मला धमकी देतेस का असं बोलून अबोलीच्या पदरावर पाय ठेवते. त्यामुळे अबोलीच्या साडीचा पदर फाटतो. तर नीता खूपच खुश होते व माझ्याशी पंगा घेतलास ना तर मी तुझं नशीबसुद्धा या साडीसारखं टराटरा फाडून टाकेन अशी धमकी देते. व इथे कुत्र्यासारखी राहतेस ना तर लायकीत राहायचं आणि हा भाजलेला हात नीट झाला की मुकाट्याने त्या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या व इथून निघायचं असं बोलून नीता आतमध्ये जाते. तेव्हा अबोली तिच्या फाटलेल्या साडीकडे पाहून खूपच रडत असते. तर दुसरीकडे काका पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा काकांना पाहून अंकुश, एवढा धापा टाकत कुठून आलास असा प्रश्न करतो. तर तेव्हा काका अंकुशला, प्रतापरावांच्या साईटवर जाऊन आलो, त्याच्या सर्व गोडाऊनवर छापा मारला, सगळ्या कच्च्या मालामध्ये प्रॉब्लेमच आहे, तिथे आपल्या टीमला ड्रग्जसुद्धा सापडले, हा प्रतापराव खूप चालू माणूस निघाला असं सांगतो व लगेच फाईल दाखवतो. तर अंकुश ती फाईल पाहतो. तेव्हा काका, आपल्याकडे त्याच्या विरोधात खूप पुरावे आहेत, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, मी लगेच त्याला ताब्यात घेतो असं बोलतात. त्यावर अंकुश, एवढी घाई करून उपयोग नाही, प्रतापरावांचे हात खूप वरपर्यंत पोचले आहेत, आत्ता जर आपण त्याला पकडायला गेलो तर तो लगेच सुटेल असं सांगतो. त्यावर काका, मग काय करायचं असा प्रश्न अंकुशला करतात. तर तेव्हा अंकुश, प्रतापरावांच्या जेवढ्या साईट्स आहेत त्या सर्व साईट्सवर छापे टाकायचे, एकदा की लॅब रिपोर्ट आले तर मी त्याला असं अडकवतो की बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होतील असं सांगतो. तर तेव्हा काका आनंदाने लगेच होकार देतात. आणि त्यानंतर रात्री अबोलीला झोप येत नाही. तेव्हा ती पाणी पिण्यासाठी उठते. तेवढ्यात अबोलीला बाहेर एक पोतं ठेवलेलं दिसतं. तर अबोली, उठून कोणी आहे का असा आवाज देते व ते पोतं उघडून पाहते. तर त्यामध्ये रक्ताने माखलेले मांसाचे तुकडे असतात. ते पाहून अबोली खूपच घाबरते व अंकुशला मोठमोठ्याने आवाज देते. तेव्हा अबोलीचा आवाज ऐकून सर्वजण लगेच बाहेर पळत येतात. तेव्हा रागू व अंकुश अबोलीला शांत करत काय झालं असं विचारतात. तेव्हा अबोली त्या पोत्याकडे बोट दाखवते. तेव्हा अंकुशलाही मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा अंकुश रागूला आतून रुमाल घेऊन येण्यासाठी सांगतो व पिशवीतील सामान चेक करून पाहतो आणि ते साधं बाहुलं आहे, कोणीतरी मस्करी केली आहे, तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा, मी पाहतो असं सर्वांना सांगतो. तेव्हा आजी व रागू आतमध्ये जातात. तर अबोली तिथेच उभी राहते. तर तेवढ्यात अंकुशला प्रतापरावांचा फोन येतो. तेव्हा प्रतापराव, काय जावई बापू, तुम्हाला आमचं गिफ्ट मिळालं का? आता रोज तुम्हाला असेच नवनवीन झटके मिळत राहतील असं सांगतो. तेव्हा अंकुश, हा काय फालतूपणा आहे असं प्रतापरावांना बोलतो. तेव्हा प्रतापराव, लगेच मिरच्या झोंबल्या का असा प्रश्न करतो. तेव्हा अंकुश, जे काही करायचं ते पुढे येऊन करा, पाठीमागून नको असं प्रतापरावांना सांगतो. त्यावर प्रतापराव, तुम्ही आमचे लाडके जावई आहात ना, वार तर करावेच लागतील असं सांगतो.
तेव्हा अंकुश, तुम्ही एवढ्या प्रेमाने जावई बापू म्हणता म्हटल्यावर तुम्हाला 100 चुका करण्याची मी मुभा देतो, परंतु ज्या दिवशी तुमच्याकडून 101वी चूक घडेल त्या दिवशी तुमच्या पापाचा घडा भरलाय म्हणून समजा, असं बोलतो. तेव्हा ते ऐकून प्रतापराव लगेच फोन बंद करतो. अबोली ते सर्व ऐकत असते. त्यानंतर अंकुश ते पोते फेकून देतो व अबोलीला काही लागलं तर मला सांग असं बोलतो. तेव्हा अबोली होकार देते. तेवढ्यात अंकुशचं लक्ष अबोलीच्या फाटलेल्या साडीकडे जातं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश बाहेर जाण्यासाठी निघतो. तेव्हा अबोली फाटलेली साडी शिवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ते अंकुश पाहतो. तेवढ्यात आजी बाहेर येते व अबोलीला किती साडी फाटली, मी शिवून देऊ का असं विचारते. त्यावर अबोली नकार देत मी शिवते म्हणून आजीला सांगते. तर आजी तिथून निघून जाते. त्यानंतर अंकुश पोलीस स्टेशनमध्ये येतो व काकांना माझे तुझ्याकडे एक काम आहे, इथेच थांब असं सांगतो. तेव्हा काका 24 तास ड्युटी करून वैतागलेले असतात. तेव्हा अंकुश काकांना माझं जरा पर्सनल काम आहे, मला अबोलीसाठी साडी घ्यायची आहे असं सांगतो. ते ऐकून काका खूपच खुश होतात. तेव्हा अंकुश काकांना तो साडीवाला येतच आहे, मला साडीतलं काही कळत नाही, तू मला चॉईस करण्यासाठी मदत कर असं बोलतो. तेव्हा काका, मला तर काय डोंबलं कळतं का, माझं तर लग्नही झालं नाही, मी कशी मदत करू असा प्रश्न करतात. तेव्हा अंकुश मला फक्त रंग चॉईस करायला मदत कर असं काकांना सांगतो. तेव्हा काका, मला रंगातलं पण काही कळत नाही, मला फक्त एकच रंग माहिती आहे, तो म्हणजे खाकी असं बोलतात व मॅचिंग दिसताल म्हणून अंकुशला चिडवतात. तेव्हा अंकुश काकांवर भडकतो. तर काका लगेच तिथून निघून जातो. तेव्हा अंकुशचा मोठा पोपटच होतो. तेव्हा अंकुश विचार करू लागतो. तर तेव्हा एक लेडी हवालदार अंकुशला आज बायकोसाठी साडी का, कोणत्या रंगाची घेणार आहात असं विचारते व त्यांना कोणता रंग आवडतो असा प्रश्न करते. परंतु अंकुशला माहिती नसतं. तेव्हा ती लेडी सांगते, मग तुमच्या आवडत्या रंगाची साडी घेऊन जा, बायकांना काय नवऱ्याने कोणतीही वस्तू प्रेमाने दिली तर त्यांना ती आवडतेच. त्यानंतर संध्याकाळी अंकुश लवकर घरी येतो. तेव्हा रमा, एवढ्या लवकर का आलास असं विचारते. तेव्हा अंकुश साडी आणली होती असं सांगतो. तर आजी कोणासाठी असा प्रश्न करते. तेव्हा अंकुश अबोलीसाठी आणल्याचं सांगतो. तर नीताला मोठा धक्का बसतो. बाकी सर्वजण मात्र खुश होतात. तेव्हा काका शेवटी साडीचा रंग ठरला वाटतं म्हणून अंकुशला चिडवतात. तर अंकुश सर्वांना ती साडी दाखवतो. तर साडीचा रंग पाहून सर्वजण वाकडं तोंड करतात. तेव्हा आजी अंकुशला असा कसा रंग आणलास असं विचारते. तेव्हा नीता, तिने सर्वांची राखरांगोळी केली त्यामुळे बरोबर राखाडी रंग आणला असा टोमणा मारते. तर अंकुशला खूप राग येतो. तेवढ्यात दमयंती तिथे येते. तेव्हा काका दमयंतीला अबोलीसाठी अंकुशने आणलेली साडी पाहण्यासाठी सांगतात. तर साडी पाहून दमयंती ही वाकडं तोंड करते व मला सांगायचं ना, मी तुझी मदत केली असती असं अंकुशला बोलते. तर तेवढ्यात अबोली बाहेर येते. तर अंकुश अबोलीकडे साडी देतो व रमाने आणल्याचं खोटं सांगतो. तेव्हा रमा, मी नाही तर अंकुशनेच आणल्याचं सांगते. तर अंकुश खूप लाजत असतो. अबोली मात्र खूप खुश होत अंकुशकडून ती साडी घेते व प्रेमाने तिच्याकडे पाहते. पुढील भागामध्ये प्रतापरावांची कंपनी जळून खाक होणार आहे. तर अंकुश अबोलीला अरेस्ट करणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.